मित्रांनो नमस्कार. आजच्या भागामध्ये इंद्र टेरेसवरती वर्कआउट करत असतो. राणी पण तिकडे यायला लागते. राणी तिथे येते आणि इंद्राची मजा बघत असते डोकून. ती म्हणत असते की जाऊ का नको? नको नको, काहीतरी सोपा योग आला का मग मी जाईल, नाहीतर मला एवढं अवघड जमणार नाही. तेवढ्यात आता राणीचं तोल जातो आणि राणी पुढे येते. तर आता इंद्र म्हणतो, राणी काय गं, ये ना गं, अगं मी तुझीच वाट बघतोय किती वेळची, आणि हे बघ घे आता बस इथे. आणि तो तिला चटई टाकून देतो आणि म्हणतो की करायची का सुरुवात आपण. तर आता लगेच तो तिला असं कोणतं करायचं, काय करायचं सांगत असतो. तर राणी म्हणते की इंद्र सर मला नाही जमणार हे. तर इंद्र म्हणतो मी शिकवतो ना तुला. तर राणी म्हणते नाही नाही इंद्र सर नका. तर आता इंद्र लगेच राणीला शिकवत असतो. तर आता इकडं दोघेजण प्राणायाम करत असतात. दोघेजण बसलेले असतात. तर इंद्र मनातल्या मनात म्हणतो की मला असं का भास होतंय, मला का राणीजवळ जाऊशी वाटतंय, आणि का आमच्या दोघांतलं नातं, मला का वाटतं राणी माझ्याजवळ असावी. आमच्या दोघांमध्ये काही पुढं गेलं नसेल ना खरंच नातं, माझ्या मनात जे होतंय ते राणीला कळत असेल का, राणीला पण तेच होत असेल का, असं इंद्र म्हणत असतो. तर इकडं मालतीन ते सगळेजण खाली बसलेले असतात. तर आता ते विचार चालू असतो. मालती म्हणत असते की आपल्याला काही करून त्या बुवा त्यांना काहीतरी करावं लागणार आहे, तशी राणी इथून जाणार नाहीये. आता आपल्याला लवकरच प्लॅन करावा लागणार आहे. तर मालती म्हणते की आता काय करणार आहोत आपण, मला तरी सांगा तुम्ही काय करणार आहे. विक्रांत आणि उर्मिला उर्मिला म्हणते की आता आपण काय करायचं मालती आई, तुम्हीच सांगा ना काय करणार आहोत आपण. तर आता लगेच विक्रांत म्हणतो माझ्याकडे एक प्लॅन आहे, मी करतो काहीतरी, तुम्ही काळजी करू नका, असं म्हणतो. आणि आता तो विक्रांत तो बुवांना फोन करतो आणि एका ठिकाणी बोलावून घेतो. बुवा पण तिथे येतात आणि म्हणतात, काय हो इंद्र साहेब, विक्रांत साहेब बोला ना, काय म्हणता. तर विक्रांत म्हणतो की हे बघा, ही आपली जुनी पडलेली बंद पडलेली गाडी आहे आणि हिला सर्व्हिसिंग करून आणायची आहे. हे काम तुमच्याकडे आहे, काही करून ही गाडी आजच्या आज चालू झाली पाहिजे आणि हिला सर्व्हिसिंग करून आणलीच पाहिजे तुम्ही, असं म्हणतात. तर आता लगेच ते म्हणतो की काय खरंच का. तर आता लगेच म्हणतो की हो लवकरात लवकर सर्व्हिसिंग करून ती गाडी घेऊन या. तर आता लगेच बुवा म्हणतात मला तर गाडी येत नाही, आता कशी नेणार मी सर्व्हिसिंग करायला, पण काही करून आज मला सर्व्हिसिंग करायला गाडी न्यावं लागेल. आणि गाडी चालवत चालवत बुवा चाललेले असतात. तर विक्रांत एका माणसाला फोन करून इकडे गाडी सांगतो आणि ती गाडी आणायला लावतो. आणि ती गाडी तिथे आणतो आणि तो आता बुवांना गाडी येत नसते. पुढून ती गाडी येते, पण बुवा म्हणतात काही करून आता ती गाडी चालवायची. पण पुढून गाडी बघून बुवा पूर्ण घाबरून जातात. तर बघूया आता पुढील भागात नक्की काय घडणार आहे. बघायला चॅनलला सबस्क्राईब करा.